नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 13 मधून भारतीय जनता पक्षाने माजी महापौर सागर नाईक यांच्यासह 3 तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। प्रभाग 13 अ मधून नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक स्वतः मैदानात आहेत। त्यांच्याकडे असलेला प्रशासकीय अनुभव आणि महापौर पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेली विकास कामे ही भाजपसाठी जमेची बाजू आहे। या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लागली असताना 13 मधून मी त्या ठिकाणी स्वतः फॉर्म भरण्यात आलेला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गणेशजी नाईक साहेब, देवेंद्र चव्हाण साहेब, मंदा म्हात्रे मॅडम, राजेश पाटीलजी यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही सर्वजण लढतोय। त्याच भाग म्हणून 13 म्हणून मी फॉर्म भरलेला आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा असेल आणि या ठिकाणी विकासाचा जो नरेंद्र मोदी साहेबांचे जे कल्पना आहे त्या पुढे घेऊन जाण्यासाठी, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कल्पना त्या पुढे घेऊन नवी मुंबईच्या विकासासाठी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे महापौर बसवला जाईल असा पूर्ण विश्वास आहे। प्रभाग क्रमांक 13 ब इथून आदिती नाईक या निवडणूक लढवत आहेत। एक तरुण आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। आदिती नाईक यांना समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळालं असून त्यांचे वडील लीलाधर नाईक यांनी यापूर्वी या प्रभागाचं नेतृत्व केलंय। लोकांची सेवा करण्याचं आमच्या अंगात आधीपासूनच आहे। माझ्या वडिलांनी जे काही आतापर्यंत राजकार्य केलंय तेच मी पुढे समाजसेवा म्हणून पुढे नेईन। नाईक साहेबांचे आभार मानेन की त्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला आणि ह्याच्या पुढे मी अजून कार्यरत राहीन। प्रभाग क्रमांक 13 क मधून वैष्णवी नाईक यांच्या रूपाने भाजपने एक सक्रिय चेहरा मतदारांसमोर ठेवलाय। सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांबाबत संवेदनशील दृष्टिकोन ही त्यांच्या उमेदवारीची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जात आहेत। सगळ्यात आधी तर मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानेन। मला त्यांनी ही उमेदवारी देऊन आमच्या प्रभागाचं नेतृत्व करायची संधी दिली आणि माननीय श्री गणेशजी नाईक यांचे देखील मी आभार मानेन की त्यांनी देखील आम्हाला चांगला सपोर्ट केला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने जे पुढचं आमचं नेतृत्व आहे ते खूप चांगल्या रीतीने होईल। विजयाची जी सुरुवात आहे हीच आता पूर्ण एवढ्या जल्लोषांनी आणि एवढ्या आत्मविश्वासाने सुरू झाली आहे, त्यामुळे आमचा विजय नक्की आमचाच आहे। प्रभाग 13 ड मधून भाजपने मुनावर पटेल यांना उमेदवारी देऊन या लढतीत अधिक रंगत भरली आहे। मुनावर पटेल हे केवळ उमेदवार नसून या प्रभागाचे माजी नगरसेवक म्हणून त्यांनी यापूर्वी देखील प्रतिनिधित्व केलंय। स्थानिक पातळीवर नागरिकांशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क भाजपच्या विजयासाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतो। मुझे पैनल नंबर 13 ड से भारतीय जनता पार्टी की उम्मीदवारी मिली है और मैंने आज नामांकन किया हूँ। मैं पार्टी का उम्मीदवार हूँ और मेरा नाम मुनावर पटेल है और मुझे पूरी उम्मीद है कि मैंने जो विकास काम किए, मैंने जो सामाजिक क्षेत्र में लोगों की मदद की है, काम किए, उसके बलबूते पर जनता मुझे भारी मतों से जिताएंगे। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।